मुर्जी पटेल आमदार आपल्यासोबत आहेत, आपण बातचीत करणार आहोत. सर, सकाळी देखील पहाटे आपल्या वतीनं विशेष विमान काश्मीरवरून मुंबईत आणण्यात आलं होतं, आता देखील आणण्यात आलेलं आहे. पुढचं नियोजन कशा पद्धतीने असेल आणि जे पर्यटक जम्मू काश्मीरला गेलेले आहेत ते मुंबईमध्ये पोहोचण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं? बघा, महाराष्ट्राचे जवळजवळ 500च्या वर पर्यटक हा जम्मू काश्मीरला अटकले होते, श्रीलंकेला आणि श्रीनगरला आणि आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब हा ठाण मानून 2 दिवसापासून श्रीनगरला बसले. कंटिन्यू आमच्या संपर्कात आहे. जेवढं विमान तिथून निघालं की आम्हाला लिस्ट येते की एवढे लोक आहेत, त्यांना घरी पोहोचवायची व्यवस्था करा. रात्री 2 विमान आले आणि आताही 2 विमान आले. आता अजून 2 विमान T1ला उतरत आहेत. 6 विमान आतापर्यंत आलेले आहेत. उरलेले 4-5 विमान अजून उद्या दुपारपर्यंत सगळे 500च्या वर जेवढे पर्यटक महाराष्ट्रात, शेवटचा माणूस जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत साहेब स्वतः तिकडे थांबणार आहे. आणि लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण तिथे होतं. तिथे हॉटेल भेटत नव्हता. काही लोक 10-10, 15-15 किलोमीटर चालून तिथे गेलेले आहेत आणि महिलांमध्ये, पुरुषांमध्ये एवढं भीतीचे वातावरण, लहान लहान मुले होते. मी महाराष्ट्र जनतेवतीने माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचा खूप खूप आभार मानतो की महाराष्ट्राचा एक देव म्हणून ते पुढे आलेले आहेत. म्हणून लोक घरी पोहोचण्यासाठी उत्सुक होते. काही महिला आपण बोलताना त्याच्या आशू अनावर आले होते. ज्यावेळेस तुम्ही सांगताय की श्रीनगरवरून उपमुख्यमंत्री जे आहेत ते लोकांना इकडे पाठवतात, तुमच्यापर्यंत यादी पाठवतात, परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर तुम्हाला लोक भेटत आहेत, त्यावेळेस त्यांच्या भावना काय आहेत? कारण की मुंबईमध्ये काही आम्ही त्यांच्याशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये आल्यानंतर सुरक्षित वाटतं आणि बरं वाटतं, आम्हाला घरी केव्हा पोहोचेल असं वाटतं. त्यावेळेस तुमच्याशी बोलणं त्यांचं काय होतं? आमच्याशी तेच बोलत होते की आम्हाला घरी लवकर जाऊ द्या, कारण घरचे लोकांना जास्त टेन्शन असतं, आपला मेंबर कधी परत येणार. लोकांमध्ये खास करून महिला एवढं मतलब भीतीच्या वातावरणात होतं आणि घाबरलेले अवस्थेत. आणि काही मुंबईचे प्रवासी आहेत, कल्याण डोंबिवलीचे आहेत आणि आता एक स्पेशल विमान आले, ते पूर्ण विमान पुण्याचे आहेत. त्यांना आम्ही आता बसची व्यवस्था केली आहे T1मधून, ते डायरेक्ट पुण्याला जाणार आहेत. रात्री जेवढे आले त्यांना गाड्याची व्यवस्था करून त्यांना घरी पोहोचल्यानंतर आम्ही त्यांच्याशी फोनवर परत बोलतो की तुम्ही पोहोचले का? बोले हा पोहोचलो. हा सगळं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण शिवसेना रस्त्यावर आहेत. जोपर्यंत महाराष्ट्रात प्रत्येक पर्यटक मुंबईत परत येणारा तोपर्यंत प्रत्येक शिवसैनिक हा रस्त्यावर दिसतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. जोपर्यंत शेवटचा पर्यटक मुंबईत येणार नाही तोपर्यंत शिवसेना त्यांच्या मदतीसाठी असेल, अशी प्रतिक्रिया आमदार मुर्जी पटेल यांनी दिलेली आहे. कॅमेरामन रवी साखरकरसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.